माझं नाव नितीन सुरेश रंदे। आपण यांत्रिकी विभागामध्ये माहिती अधिकार टाकलेला होता की आपल्याकडे टेंडर कशी केले जातात। यांच्याकडे हेल्पर म्हणून टेंडर असतं एक, आणि एक ऑपरेटर म्हणून, आणि एक असतं शिपाई म्हणून। तर शिपाईचं जे टेंडर केलं यांच्याकडे त्यांचे पुरावे कोणतेच नाही। टेंडर केले त्याचे 7-8 लाख रुपयाचं टेंडर होतं, त्याच्यात कोणतेच पुरावे नाही, लायसन्ससुद्धा नाही। मी धनंजय पाटील साहेबांशी संपर्क साधला की साहेब असं आहे का? ते म्हणे तसं काहीच नाही आहे। मी कोल्हे साहेबांशी बोलत होतो, कोल्हे साहेब सांगत होते की आमच्याकडे ऑपरेटर जेव्हा लागला तेव्हा घेतला जातो, हेल्पर जेव्हा लागला तेव्हा घेतला जातं, पण मग दर महिन्याला त्यांचं पेमेंट कसं केलं जात होतं? आणि त्यांच्यावर अधिकार म्हणून कोणाचाच वाच नाही आहे, किंवा तो जो ठेकेदार आहे तो बिळवून टेंडर चालवतो आहे। इथं त्यांचं जळगावमध्ये कोणतंही कार्यालय नाही। जामनेर विभागामध्ये, जामनेर सब डिव्हिजनमध्ये त्यांचा टेंडर चालू आहे, त्याच्यामध्ये एकही त्यांचा सुपरवायझर नाही, त्यांच्यावर मॅनेजमेंटच नाही। त्यांचं मॅनेजमेंट म्हणून आपले जे दांडगे साहेब आहे ते करत आहे। दांडगे साहेबांशी वारंवार बोललं जातं आहे, किनगे साहेबांशी वारंवार बोललं जातं आहे। किनगे साहेब सांगता आमच्याकडे 2 ऑपरेटर आहे, 2 हेल्पर आहे त्यांच्या, आणि जे काम चालू आहे आजपर्यंत कळगावला बागपूर उपसा सिंचनमध्ये, तिथं सरकारी अधिकारी म्हणून एकही राहत नाही, ना सिव्हिलचा ना त्यांचा। तर तुम्हाला वाटतं याच्यामध्ये बोगस टेंडर काढलं गेलं असं वाटतंय का? 80% भ्रष्टाचार आहे याच्यामध्ये। मग तुम्हाला त्यांनी नेमकी काय माहिती दिली? मी जेव्हा टेंडरची लायसन्स प्रत मागितली त्यांच्याकडून की टेंडरची प्रत देण्यात यावी मला लायसन्सची, तर त्यांच्याकडे त्यांनी मला माहिती द्यायला सांगितलं की निरंक आहे, म्हणजे हे माहितीच उपलब्ध नाही। मग टेंडर झालं कसं? तर मग पेमेंट कसं काढलं त्या लोकांना? जे लोक लावलेले आहे त्यांच्या संबंधित आहे, जे ऑपरेटर हेल्पर जे आहे ते अधिकाऱ्यांच्या, आणि जे कर्मचारी त्यांच्या संबंधित आहे, आणि त्यांच्या नातेवाईकांच्या हिच्यावर हे पेमेंट